या माई या. काय म्हणताय? घरातले काय म्हणतात? ते सगळं कुशल मंगल आहे ना? हा, हे मात्र महत्वाचं आहे बरं. अर्थात तू असशीलच, त्याच्यामुळे घरावर काय आपत्ती येऊ शकते? तुझा संसार टिकवण्याचा कसब आणि त्याचप्रमाणे मनोनिग्रह खरोखर वाखाणण्याजोगा आहे. जसा पार्वतीचा मनोनिग्रह आढळे त्याचप्रमाणे. हो माई, आता तूच बघ की किती कठीण व्रत आहे. 1,00,000 शिवपिंडीचं निर्माण करणं, त्याचं विधिवत पूजन करणं, त्याचं नित्य विसर्जन करणं, हे इतकं अवघड कर्म मात्र पार्वती करतीये. आणि हे काही दिवसांपुरतं मर्यादित नाहीये. जोपर्यंत भोलेनाथ प्रसन्न होत नाही तोपर्यंत याच पद्धतीने करायचंय. परंतु संकट कितीही बलवान असली पण आपले प्रामाणिक प्रयत्न मात्र निश्चितपणे त्यांना नमवू शकतात. बघूया भोलेनाथांवर त्या पार्वतीच्या प्रयत्नांचा काय परिणाम होतोय ते. महादेवच माझ्याशी विवाह करण्यास उत्सुक नसतील तर काय अर्थ आहे या जगण्याला? मी आता ह्या क्षणी हे सारे काही संपवून टाकते आहे. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. पार्वती असं करू नका. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. पार्वती थांबा. देवी पार्वती आमचं ऐका. अग्नेय नमः. देवी सती यांच्याप्रमाणे मी देखील स्वतःला अग्नीमध्ये सामावून घेते आहे. त्यांच्याप्रमाणे वैवाहिक आयुष्य नसले तरी मृत्यू तरी तसा लाभावा. महादेव माझ्याशी विवाह करू इच्छित नाही, त्यामुळे माझ्यासाठी हे सारे जीवन फोल ठरत आहे. तेव्हा हे अग्नी, मला तुझ्यामध्ये सामावून घे, मला भस्म कर आणि माझी राख महादेवांच्या चरणी अर्पण कर. तेवढे तरी पुण्य लाभेल मला. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. अग्नेय नमः. थांबा देवी पार्वती. ओम अग्नेय नमः. 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 भोलेनाथा, भोलेनाथा काहीतरी करा. देवी पार्वतींना वाचवा. देवी सती यांच्या वेळी आपण त्यांना दिलेल्या वचनात बद्ध होतात, पण आता तुम्ही त्यांना वाचवू शकता. महादेवा, महादेवा वाचवा देवी पार्वतींना. महादेवा, महादेवा वाचवा देवी पार्वतींना. ओम अग्नेय नमः.
अग्नेय नमः। अद्भुत अद्भुत महादेवा, अद्भुत। देवी पार्वती, आपण आज अशक्य ते शक्य करून दाखवले आहे। मला काहीच कळत नाहीये, हा अग्नी मला जाळू कसा शकला नाही याचेच मला आश्चर्य वाटते आहे। हीच तर शिवलीला आहे। महादेवांचे भस्म तुझे कवच म्हणून संरक्षण करत होते आणि म्हणूनच हा अग्नी तुला चंदनाहून शीतल भासला। साक्षात महादेवांना माझे रक्षण करावे असे वाटले। हा तर शुभ संकेतच आहे। आज प्रथमतः महादेवांना असे वाटले की माझ्यासाठी काहीतरी करावे। माझ्या ह्या कृतीने मी त्यांचे लक्ष वेधून घेतले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। देवी, जोवर महादेव प्रसन्न होत नाहीत तोवर मी हे व्रत करतच राहीन। आता माझा आत्मविश्वास दुणावला आहे। देवी पार्वती, खरंच आपण भाग्यवान आहात। आम्हाला जे काही महादेवांना सुचवायचे होते, सांगायचे होते, ते निश्चितच साध्य झाले। आपण हे व्रत नक्की पूर्ण कराल। केवळ आपणच नाही, जी कोणती स्त्री हे व्रत पूर्ण करेल तिला तिच्या मनासारखं सौभाग्य प्राप्त होईल। शुभम भवतु। स्वामी, तुम्ही ह्या भस्माद्वारे तुमच्या कठोर देहातील शीतल व कोमल मनाचे दर्शन घडवले आहे। आता मला आस लागली आहे ती आपल्या प्रत्यक्ष दर्शनाची। ओम नमः शिवाय। पार्वती, तू अजूनही भरकटलेल्या मार्गावर जात आहेस। इतरांनी कथन केलेल्या चुकीच्या कल्पनांना, कथांना स्मरून आमच्या कौतुकास वाहून घेऊन आमच्याशी एक रूप होऊ पाहत आहे। परंतु शिवाचे असे दर्शन तुला होईल जे एका सत्याचा, अंतिम सत्याचा साक्षात्कार देणारं रूप ठरेल व आपले व्रत तेथेच खंडित होईल। नारायण 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 नारायण। देवी देवी, देवी, आपले हे कष्ट माझ्याच्यानं बघवत नाही। कष्ट? अहो, आपल्या प्रिय कार्यात कष्ट नव्हे तर आनंद प्राप्ती होत असते। देवी, पाणी आपल्यासाठी मी आणून देत जाईन। आपण केवळ शिवलिंग बनवा। नाही मुनिवर, जे व्रत मला पूर्ण करायचे आहे त्याची सर्व तयारी करणे हे देखील माझेच दायित्व आहे। नारायण नारायण। ही घागर रिकामी कशी झाली? ह्यातले पाणी कुठे गेले? देवी, माझ्या लक्षात येतंय हे काय होतंय ते।
देवी, मला संपूर्ण सृष्टीत संचार करण्याची मुभा आहे. उद्यापासून आपल्याला पाणी मी आणून देत जाईन. नाही नाही, अहो हीच तर माझी परीक्षा आहे की ह्या संकटांना कंटाळून घाबरून मी हे व्रत करणे थांबवेन. पण नाही, मी थांबणार नाही. देवी, आपण पुन्हा 2 पर्वत चढणार आणि ह्या अवस्थेत? मुनिवर, जिला वेध लागलेत कैलासाचे, तिच्यासाठी हे 2 पर्वत म्हणजे काही पावलांचा खेळ आहे. अहो हसत हसत खेळेन मी हा खेळ, पण जिद्द सोडणार नाही. हे भोलेनाथ, हे इतके कठीण असे व्रत आहे, त्यात आपण आणखीन विघ्ने का म्हणून निर्माण करत आहात? कारण नंदी, आम्हास मनापासून असे वाटते आहे की पार्वतीने हे व्रत थांबवावे. परंतु त्यांचा निश्चय त्यांना तसे करू देणार नाही भोलेनाथ. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही, पण पार्वतीवर आहे. आपण माझा मानस ओळखून घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. असा असेल तर साक्षात दर्शन देऊन आम्ही पार्वतीस आमचा मानस सांगू. मग बघू काय होतंय ते. शंभो शंभो हर हर महादेव, शंभो शंभो हर हर महादेव. भोलेनाथ, आपण तर पृथ्वी तलावर आलो. अद्भुत अद्भुत. भोलेनाथा, देवी पार्वती आपले व्रत ज्या ठिकाणी पूर्ण करत आहेत त्या जागेचे दर्शन मला घ्यायचेच होते. शंभो शंभो हर हर महादेव, शंभो शंभो हर हर महादेव. तेव्हा मी आपले आभार कसे मानू तेच कळत नाहीये. भोलेनाथ, आपल्याला ज्ञात असेलच देवी पार्वती हे व्रत पूर्ण करण्यासाठी किती कष्ट सोसत आहेत. दररोज 2 पर्वत चालत जाऊन पाणी घेऊन येतात आणि 1 लक्ष शिवलिंग निर्माण करतायत. नंदी, हे सर्व आम्हाला ज्ञात असून देखील पुन्हा याचं उच्चारण आमच्या समोर करून काय सुचवायचं आहे तुला? तसे नाही भोलेनाथ, पण मातेच्या भक्तीची इतकी कठोर परीक्षा. पार्वती माता कुठे दिसत नाहीये. कुठे बरं गेली असेल? ओम नमः शिवाय. बघा प्रभू, इतक्या अविरतपणे केलेली मनापासूनची भक्ती आजवर कोणीही पाहिली नसेल. त्यांच्या पायाच्या जखमा ह्या तुमच्याबद्दलची असलेली निष्ठा दाखवत आहेत. भोलेनाथ, दुःख हा 2 जीवांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे असं म्हणतात. मातेच्या पायांच्या जखमांचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर न दिसता तो मज तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. क्षमा असावी भोलेनाथ, पण मनातले विचार आपल्या समक्ष मांडले. प्रभू, माझ्या बाळबोत चुकीची एवढी मोठी शिक्षा. मला माझ्या मूळ रूपात आणा. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. शांत हो नंदी, ही तुला शिक्षा नसून पार्वतीची सत्व परीक्षा आहे. प्रणाम माते. प्रणाम.
कोण आपण? आपण आपण या घनदाट वनात कसे? आणि त्या ऋषी मुनींना काय होते आहे? अरे देवा, हे काय झाले? अरे बापरे देवा, काय झाले? आपणास बहुतेक तृषा लागली आहे असे वाटते आहे. आमची तृषा शमली नाही तर? नाही, मातेने आणलेले जल हे खूप दुरून आणले आहे, 2 डोंगर पार करून. म्हणजे असे वाटते तरी आहे, कारण इथे जवळपास कुठली नदीही नाही आणि मातेच्या पायाच्या जखमा कदाचित हेच सांगत आहेत. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य पांतस्थाची तृषा शमू शकत नाही. नाही नाही, आपण अजिबात चिंता करू नये. जलदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, परंतु आपल्याकडून हे घडणार नसेल तर? प्रभू, अजून किती परीक्षा घेणार आहात? असे भासते आहे की एका विशिष्ट व्रतासाठी मातेने हे जल आणले आहे. पण आपण ते प्राशन केले तर मातेला पुन्हा 2 डोंगर. नाही, आपण त्याची चिंता करू नये. एक मनुष्य म्हणून दुसऱ्या मनुष्याची तृषा भागवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. आपली तृषा शमली असेल अशी मी आशा करते. आता मी माझ्या व्रतासाठी जल आणते. एका साधूची तृषा माझ्यामुळे शमली, ह्यातच मला पुण्य आणि समाधान लाभले. एक शंका आहे मनात. आपण हे कोणते व्रत करीत आहात? पार्थिव लिंगार्चन व्रत. साक्षात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करावयाचे हे व्रत आहे. काय म्हणालात? आपण त्या भडंग साधूकरिता व्रत करत आहात? इतक्या हाल अपेष्टा सहन करायच्या, ते देखील त्या भस्मधारी करिता? आम्हाला आधीच खात्री करून घ्यायला हवी होती. परंतु देवा, नक्की काय झाले? मातेकडून काही चुकले का? जर आम्हाला या व्रताबद्दल आधीच समजले असते तर आम्ही यांच्या हातून जलप्राशन केलेच नसते. अघोर अपशकुन घडला आहे आज. कारण त्या शिवाचे नाव घेणे, त्याचे श्रवण करणे हे देखील अनर्थाचे लक्षण आहे आमच्यासाठी. देवा, मंडळी बघा काय गंमत आहे. फिरून फिरून पुन्हा गोष्ट एकाच ठिकाणी येऊन थांबते आणि ती एका विशिष्ट तिथीला. बघा, या ब्रह्मदेवांनी देखील या संपूर्ण सृष्टीची रचना केली ना, ती देखील याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला. पहा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालंय ते देखील याच दिवशी. आणि शिव पार्वतीच्या विवाहाची निश्चिती होणार तो देखील उत्तम आणि पवित्र दिवस, तो सुद्धा गुढीपाडव्याचा. पहा, पण पार्वतीची माता मैनावतीला जेव्हा ही गोष्ट लक्षात येईल ना की पार्वतीचे होणारे पती हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते महादेव आहेत, आणि त्यावेळेला मैनावतीचा क्रोध अनावर होईल यात शंकाच नाहीये.
पाहूया आपण पुढील भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.